एका मागोमाग एक असे 3 जण डोंगरावरून खाली कोसळले आणि काही सेकंदातच अख्खं कुटुंब संपलं. शुक्रवारी दुपारी संभाजीनगरच्या खवडा डोंगरावर घडलेली थरारक घटना आहे. या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ सुद्धा अंगावर काटा आणणारा आहे. स्वतःला संपवायला निघालेल्या कुणालला वाचवण्यासाठी त्याचे वडील पुढे गेले. मात्र मुलगा आणि वडील दोघेही डोंगरावरून खाली कोसळले. यानंतर काही कळायच्या आतच आईनेही डोंगरावरून उडी मारली. पण हे सगळं घडण्याआधी खवडा डोंगरावर जे काही घडलं तेही तितकंच थरारक होतं. 18 वर्षाच्या कुणालला त्याची आई, माजी सरपंच आणि इतर अनेक जण समजावण्याचा सर्वोपरी प्रयत्न करत होते. पोलीस सुद्धा त्याची समजूत काढत होते. त्याच्या आईने तर मंगळसूत्र सुद्धा काढून फेकलं होतं, पण तरीही कुणाल कोणाचं ऐकत नव्हता. आता माझ्याकडे दुसरं कुठलंच सोल्युशन नाही, असंच तो सारखं बोलत होता. पण ज्यावेळी त्याचे वडील डोंगरावर आले आणि त्यांनी कुणालला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतरच्या काही क्षणातच सगळं काही संपलं. पण कुणालने इतकं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय का घेतला, हा मोठा प्रश्न होता. त्याचे वडिलांशी वाद होते म्हणून त्याने सांगण्यात आलं होतं. पण आता या सगळ्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. एका आयफोन या कुटुंबाच्या अंताला कारणीभूत ठरल्याची माहिती दिली जात आहे. संभाजीनगरच्या या प्रकरणात नेमकी कोणती माहिती समोर आली आहे? कुणाल आणि त्याच्या वडिलांमधले वाद असण्याचं कारण काय होतं आणि याबद्दल पोलीस आणि स्थानिकांनी काय सांगितलंय, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमधून. मूळचं जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातलं धनगर पिंपळवाडी गावचं असलेलं चांदगुडे कुटुंब गेल्या 18 वर्षापासून संभाजीनगर शहरात वास्तव्यास होतं. सुरुवातीला देवळाई परिसरात राहणारे हे कुटुंब 4 महिन्यापूर्वी झालटा फाटा परिसरात एकंदत नगरमध्ये भाड्याच्या घरात राहायला आलं होतं. कुटुंबातील वडील मुरलीधर चांदगुडे हे ट्रक ड्रायव्हर होते, तर आई संगीता गृहिणी होता. या दाम्पत्याला 2 मुलं होती. यापैकी मोठ्या मुलाचं 6 वर्षापूर्वी आजारपणात निधन झालं, तर धाकटा मुलगा कुणाल हा 18 वर्षाचा होता. कुणालला 10वीत 92% गुण मिळाले होते. डॉक्टर होण्याचं स्वप्न असल्याने तो नीटची तयारी करत होता. मोठ्या मुलाला गमावल्यानंतर कुणाल हा मुरलीधर आणि संगीता यांचा एकमेव आधार होता. पण माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर या कुटुंबात सतत काही ना काही कारणावरून खटके उडत होते. मुरलीधर चांदगुडे ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे ते अनेकदा घराबाहेरच असायचे. पण जेव्हा ते घरी यायचे तेव्हा कुणाल आणि त्यांच्यात छोट्या मोठ्या कारणावरून सतत वाद व्हायचे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार घरातले हे वाद टाळण्यासाठीच मुरलीधर सतत घराबाहेर राहायला लागले होते. गेल्या 3 महिन्यांपासून ते बाहेरच होते, पण 2 दिवसांपूर्वीच ते घरी आले आणि पुन्हा त्यांचा आणि कुणालचा वाद झाला. अशी चर्चा त्यांच्या नातेवाईकांमध्ये असल्याचा माध्यमांनी सांगितलं आहे. पण शुक्रवारी मुरलीधर आणि कुणाल यांच्यातल्या वादाने टोक गाठलं. त्याचं कारण होतं आयफोनचे थकलेले हप्ते. कुणालकडे आयफोन 15 प्रो हा महागडा मोबाईल होता. हा मोबाईल EMI वरती घेण्यात आला होता, पण या मोबाईलचे हप्ते गेल्या काही महिन्यांपासून थकले होते. त्याची सल कुणालच्या मनात होती. आयफोनचे थकलेले हप्ते आणि वडील खर्चासाठी पैसे देत नसल्यामुळे कुणाल मुरलीधर यांच्याशी वाद घालायचा. शुक्रवारी सकाळी सुद्धा त्यांच्या त्याच मुद्द्यांवर मोठा वाद झाला आणि त्या रागातच कुणाल घरातून बाहेर पडला. क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडलेला कुणाल थेट तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर पोहोचला. सकाळी 10-10:30च्या सुमारास तो कड्याच्या टोकावर जाऊन उभा राहिला. हे बघितल्यानंतर तिथे असलेले काही स्थानिक लोक त्याच्याजवळ गेले आणि
त्यांनी त्याची समजूत घालायला सुरुवात केली. ही गोष्ट कुणालच्या आईवडिलांनाही कळवण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच कुणालचे आईवडील, नातेवाईक आणि त्यांचे मित्रसुद्धा डोंगरावर पोहोचले. त्यानंतर कुणालची समजूत घालण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू झाले. तू असं टोकाचं पाऊल उचलू नकोस. जीव देऊन काही होणार नाहीये. तू आमचं ऐक, असं सगळे कुणालला सांगत होते. सकाळी 11 वाजता 112 वर कॉल करून पोलिसांना सुद्धा या सगळ्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेचच पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचं पथक खवडा डोंगरावर दाखल झालं. त्यानंतर पोलीस सुद्धा कुणालची मनधरणी करण्याचा आणि त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. पण कुणाल कोणाचंच ऐकत नव्हता. तो कड्याच्या टोकावरून हटतही नव्हता. हतबल झाल्याप्रमाणे तो गुडघ्यांवर हात ठेवून खाली वाकत होता. सतत रडत होता. गावकरी सुद्धा त्याला समजावत होते. तुझ्याकडे सगळं काही आहे, तरी तू असं टोकाचं पाऊल का उचलतोयस? तुझ्याकडे या वयात आयफोन आहे, तुझी आई इथे आहे, तू शिक्षित आहेस. तू टोकाचं पाऊल उचलून तुझं नाव मोठं होणार आहे का? आईसाठी तरी जग, असं म्हणत गावकरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्यात आपण सोल्युशन काढू, असं सगळे त्याला सांगत होते. तेव्हा कुणाल हताश होऊन गुडघ्यावर वाकला आणि म्हणाला, आता काहीच सोल्युशन नाही, एकच सोल्युशन आहे, असं कुणालने सांगितलं. यावेळी तिथे तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव सुद्धा उपस्थित होते. ते कुणालला म्हणाले, बेटा, तू नशीबवान आहेस, तुझ्याकडे आयफोन आहे. मी गावचा सरपंच असून सुद्धा माझ्याकडे साधा फोन आहे. जीव देणं हा पर्याय नाही, असं सांगत माजी सरपंचांनी त्याची समजूत काढली व कुणालला त्याचाही काहीच परिणाम झाला नाही. या सगळ्यात डोंगरावर असलेल्या कुणालची आई संगीता चांदगुडे यांची अवस्था जास्तच बिकट होती. मुलाला डोंगराच्या कड्याला बघून त्या आईच्या डोळ्यात सतत अश्रू वाहत होते. त्या अवस्थेत सुद्धा ती मुलाला समजावत होती. तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आता माझं मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या पप्पांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघेही सोबत राहू, मला सोडून जाऊ नकोस, असं रडत संगीता चांदगुडे कुणालकडे विनवण्या करत होत्या. शेवटी त्याचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढून फेकलं. पण त्याचाही परिणाम कुणालवर झाला नाही. या सगळ्यात कुणालचे वडील इतका वेळ डोंगराच्या खालून त्याला वाचवण्यासाठी त्याची विनंती करत होते. पण शेवटी दुपारी 1:45च्या सुमारास ते सुद्धा डोंगरावर आले आणि तेही कुणालशी बोलायला लागले. लय बेटा, घरी चल, आपण बोलूयात, असं म्हणत वडील त्याला समजावून सांगत होते. तब्बल 3 तास डोंगरावरचा प्रत्येक जण कुणालला त्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता. पण कुणालने त्याच्याकडचा आयफोन, हातातला घड्याळ आणि गळ्यातली चांदीची चेन काढून फेकली. आईच्या हाकेनंतर सुद्धा कुणाल म्हणत होता, आई, माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाईफचं सोल्युशन नाही, काहीच होणार नाही, असंच तो सारखं बडबडत होता. एकीकडे डोंगरावर कुणालला वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरू असतानाच डोंगराच्या खाली अग्निशमक दलाकडून सुद्धा त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
तब्बल 1.5 तास समजावून सुद्धा कुणाल ऐकत नसल्याने आणि परिस्थिती चिघळत असल्याचं बघून अग्निशामक दलाने डोंगराच्या पायथ्याशी लाईफ सेव्हिंग जाळी लावली होती, जेणेकरून कुणाल उडी मारलीच तर त्या जाळीत झेलून त्याचे प्राण वाचवता येईल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण हे वर असलेल्या कुणालने पाहिलं. त्याने वडिलांना वर येताना बघितलं. पोलीस सुद्धा पुढे सरकत होते आणि खाली जाळीही लावली जात होती. हे बघून कुणालने कड्यावरची जागा बदलली आणि तो दुसऱ्या ठिकाणी गेला. त्यामुळे अग्निशामक दलाला तातडीने जाळी दुसऱ्या ठिकाणी हलवावी लागत होती. पण अग्निशमन दल हा प्रयत्न करत असताना डोंगरावर मोठा घात झाला. वर आलेले वडील मुरलीधर चांदगुडे अचानक मुलाला वाचवण्यासाठी त्याच्याकडे खेचायला पुढे धावले. पण कुणालला वाचवण्याच्या झालेल्या झटापटीत मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते दोघेही कड्यावरून खाली कोसळले. हे होत असताना कुणालची आई सुद्धा हताश होऊन डोंगरावरच बसलेली होती. पण आपला नवरा आणि मुलगा कड्यावरून खाली पडल्याचं पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला आणि पुढच्या काही सेकंदातच त्यांनीही कड्यावरून उडी मारली. फक्त 5 ते 10 सेकंदात 150 ते 200 फूट उंच कड्यावरून ते सगळेही खाली कोसळले. तब्बल 3 तास कुणालची समजूत घातल्याने प्रयत्न अवघ्या काही सेकंदातच निष्फळ ठरले. हे सगळे इतक्या क्षणार्धात घडलं की कोणाला काही कळायच्या आतच अख्ख्या कुटुंबाचा शेवट झाला. या घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ सुद्धा अंगावर काटा आणणारा आहे. आता याबाबत घटनास्थळी असलेल्या स्थानिकांकडून आणि पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. MIDC वाळूजचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार फोन आल्यानंतर आमचे 112चे कर्मचारी सुरेश भिसे आणि त्यांच्या सोबतचे अंमलदार खवडा डोंगरावर पोहोचले. काही कर्मचाऱ्यांनी लगेचच तात्काळ फायर ब्रिगेडला बोलावले. फायर ब्रिगेड तात्काळ त्या ठिकाणी आले आणि डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी जाळी लावली. कुणाल पोलिसांना आणि खालच्या फायर ब्रिगेडला चकमा देऊन वारंवार त्या ठिकाणी जागा बदलण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ब्रिगेडलाही वारंवार जागा बदलावी लागत होती. आमचे लोक त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. त्याची आई सुद्धा समोर बसून त्याला समजावत होती. या सगळ्यात कुणालचं मन परिवर्तन होत आलं होतं. तो शांतही होत होता. पण डोंगरावरून खाली गेलेले त्याचे वडील पुन्हा डोंगरावर आले. गर्दीतून पुढे येत त्यांनी कुणालला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तोल गेल्यामुळे दोघेही खाली कोसळले. आईने हे बघताच तिनेही त्यांना मागून तात्काळ डोंगरावरून उडी मारली आणि तिघांचाही या घटनेमध्ये खाली असलेल्या दगडांवर आपटून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांच्या सूत्रांकडून धक्कादायक माहिती सुद्धा माध्यमांना देण्यात आली आहे. कुणाल गेल्या वर्षी सुद्धा याच उद्देशाने खवड्या डोंगरावर आला होता. तेव्हा MIDC वाळूज आणि चिखलठाणा पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवलं होतं. पण यावेळी मात्र त्याला वाचवणं शक्य झालं नाही. पण या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जाते. एका आयफोनच्या थकलेल्या हप्त्यांपायी कुणालने उचललेलं टोकाचं पाऊल आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेले वडिलांचा झालेला मृत्यू, तसेच मुलाची समजूत काढण्यासाठी स्वतःचं
मंगळसूत्र सुद्धा फेकणाऱ्या आईचा झालेला हा करुण अंत सगळ्यांना सुन्न करणारा आहे.